या व्हिडिओमध्ये मी जेवढेही क्लिप टाकले ते तुम्ही निरखून बघा अशी माझी इच्छा आहे. काल आपण सगळ्यांनी पाहिलं सोनम वांगचुक सर शांततेने आंदोलन करत होते, आपल्या हक्कासाठी आवाज उठवत होते, पण त्यांना जबरदस्तीने तिथून उचलण्यात नेलं. हे खूपच दुःखद आणि विचार करायला लावणारं आहे. सर्वात मोठा प्रश्न काय आहे माहिती का? जेव्हा असे महत्त्वाचे मुद्दे असतात तेव्हा अनेक वेळी सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. लोकांचा आवाज ऐकण्याऐवजी तो दुर्लक्ष केला जातो असं जाणवतं. ज्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या लोकांशी वागणूक दिली जाते ती कधी खूपच कठोर वाटते आणि हे खरंच बदलायला हवं. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले एक मोठा संदेश आठवायला हवा. एज्युकेट, एजिटेट, ऑर्गनाइज. याचा अर्थ फक्त शिकणं नाही तर योग्य गोष्टीसाठी आवाज उठवणं आणि एकत्र उभं राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारही आपल्याला प्रेरणा देतात. अन्याय सहन करणे हे सुद्धा एक प्रकारचा पाप आहे. म्हणूनच अन्याय होत असताना शांत बसणं योग्य नाही. आपण योग्य गोष्टीसाठी उभं राहायला हवं. आज जे सोनम वांगचुक सर करत आहे ते याच मार्गावर चालत आहेत. सोनम वांगचुक सर 20 दिवसापेक्षा जास्त दिवस उपोषणावर होते, तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांची फाईट पर्सनल नाही, ते आपल्यासाठीच आहे. ही फाईट आहे आपल्या फ्युचरसाठी, आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, आपल्या एन्व्हायरमेंटसाठी. आज मी फक्त इतकंच सांगू इच्छिते, आपण अशा गोष्टीकडे डोळेझाक करू नका. जेव्हा काही चुकीचं होतं तेव्हा आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. सरकार असो किंवा कोणीही असो, योग्य गोष्टींना सपोर्ट करणं आणि चुकीच्या गोष्टींवर प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी आहे. अरे या अशा 2 दमडीच्या पोलीस लोकांना आपल्या भारताच्या झेंड्याची पण व्हॅल्यू नाही माहिती. काय आपली सुरक्षा करणारे? रिस्पेक्ट करा अशा लोकांचा, कारण ते आपल्यासाठी लढत आहेत. हे जे सगळे तुम्ही क्लिप्स पाहिले हे सगळे दिल्ली आंदोलन जंतर मंतरचे आहे. मला दिसलंच असेल तिकडच्या लोकांची वागणूक कशी आहे. म्हणून मी सांगते, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा.